सप्टेंबर महिन्यातही देशभरात धो-धो पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसला तर सप्टेंबरमध्येही देशभरात धो-धो पाऊस बरसेल असा अंदाज आहे। सप्टेंबर महिन्यात 109% पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। हिंगोलीत काल रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे। नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। शहरातील बांगरनगर जिनमाता नगरातील अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलंय। सर्व रस्ते जलमय झालेत। हिंगोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे औंढा नागनाथ मंदिरात पाणी झालेलं आहे। मुख्य मंदिराला वाहून येणाऱ्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। या परिसरात रस्त्यावरील 2 ते 3 फूट घाण पाणी जमा झालं आहे। यवतमाळच्या पुसद इथल्या पूस नदीच्या पुरातून मार्ग काढणं एका व्यक्तीशोध चांगलंच अंगलट आलं। पाण्याचा जोराचा प्रवाह असताना त्यातून जाण्याचं धाडस केल्यानं हा तरुण वाहून गेला। नागरिकांनी हे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केलंय। दरम्यान प्रशासनानं या व्यक्तीचा शोध सुरू केला। यवतमाळच्या पुसदमधील बोरगडी कोपरा नाल्याच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला अखेर सुखरूप वाचवण्यात आलंय। अतुल मुडाणकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। ते शेतात असताना आज शेतात पाणी शिरलं, शेडमध्येही पाणी शिरलं। अखेर अतुलनं निंबाच्या झाडावर चढत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या प्रवाहामुळे झाड कोलमडलं। वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानुरा या तालुक्यांसह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसानं शेतातील सखल भागात पावसाचं पाणी साचलंय। त्यामुळे खरीपाच्या सोयाबीन पिकांसह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। वाशिमच्या शेलू बाजार गावात मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे गावातील नाल्याला पूर आलाय। पावसामुळे गावातील बँक, दुकानं तसंच हॉटेलमध्ये 2 ते 3 फूट पाणी साचलंय। तर नागपूर संभाजीनगर महामार्गही काही काळ वाहतुकीसाठी बंद होता। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तेरणा नदीला पूर आलाय। त्यामुळे दहिफळ आणि पतापूर या गावांचा संपर्क तुटलाय। तसंच मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद आणि मुगाच्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। 4 दिवसांच्या उघडीपीनंतर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालाय। त्यामुळे अनेक भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात रिमझिम तर मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। मंठाच्या आंबोडा कदम परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर काही गावांचा संपर्क तुटला। परभणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे। मात्र पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। परभणीत अतिवृष्टीमुळे कवडा पाझर तलावाला पूर आलाय। त्यामुळे अनेक भागातील घरांमध्ये पाणी साचलंय। पुराचं पाणी रस्त्यावर साचल्यानं वाहतूक ठप्प झाली। तसंच शेतात पाणी शिरलंय। शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अकोला जिल्ह्यातील पोपडखेड धरण 92% भरलंय। धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत। सध्या धरणातून 1.34 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यवतमाळमधील बेमळा धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली आहे। यामुळे हे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले गेलेत। यातून 480 घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। त्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचीही चांगलीच गर्दी होती। परभणी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढलाय। सिद्धेश्वर धरणात सध्या 80% जलसाठा आहे। सोबतच शेतकऱ्यांनाही पावसामुळे दिलासा मिळालाय। मात्र अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। अमरावतीच्या वरुड परिसरात सततच्या पावसामुळे संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्हा दौऱ्यावर असतानाच अजित पवारांनी संत्रा बागेत आपला ताफा वळवत संत्रा गळतीची पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली।
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यानं धानपीक भुईसपाट झालंय। तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। शेतातील धानपीक पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय। जेजुरीत आज सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्तानं ही यात्रा भरवलेली आहे। तर सकाळी 11 वाजता जेजुरी गडावरून पालखीचं करहा स्नानासाठी प्रस्थान होणार आहे। कल्याणमधील जोशीबागच्या राजाचं आगमन झालं। ढोल ताशे, बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करत बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गणरायाचं आगमन आठवड्याभरावर आल्यानं आता भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय। डोंबिवलीत महिलांसाठी मंगळागौरीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करत महिलांनी झिम्मा फुगडीसह विविध खेळ सादर केले। तसंच महिलांनी काही गाण्यांवर टीका केली। नवी मुंबईत मनसेतर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे उपस्थित होते। आपली संस्कृती जपण्यासाठी मंगळागौरीचे खेळ शाळेत देखील मुलींसाठी सुरू केले पाहिजे असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। मुरबाड तालुक्यातील भोरांडे गावात रेशन दुकानात धान्याचा काळा बाजार झाल्याचं उघड झालंय। दुकानदार धान्य बाहेर विक्रीसाठी घेऊन जात असतानाच गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडलंय। ऑफलाईन पद्धतीनं धान्य रेशन दिल्याचं दाखवून हा काळा बाजार सुरू होता। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थ शेतकरी यांच्यासह शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोठी कसरत करावी लागते। शेवगाव तालुक्यातील हातगाव खोले वस्ती या रस्त्यात पायी देखील चालता येत नाही अशी परिस्थिती आहे। चिपळूण जवळच्या कळंब वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। या ठिकाणच्या पेठ परिसरातील कॅनरा बँकेजवळ बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत कैद झालाय। एका घराच्या आवारात बिबट्या शिरून घरातील कुत्र्याला या बिबट्यानं भक्ष्य केल्याचं दिसलं। ऑगस्टमध्ये मुंबईत 11,631 घरांची विक्री झाली आहे। घर विक्रीतून राज्य सरकारला 1,062 कोटींचा महसूल मिळाला आहे। तर दुसरीकडे मुद्रांक शुल्काच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंतिम निर्णयाकडे बांधकाम क्षेत्राचं लक्ष लागलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। वारणानगर इथल्या महिला सन्मान मेळाव्याला त्या हजर राहणार आहेत। त्याआधी राष्ट्रपती करवीर निवासिनी अंबाबाई देवीचंही दर्शन घेणार आहेत। त्यामुळे देवीचं मंदिर सकाळी 10 ते 2 बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज बारामतीत दाखल होणारे उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी 10 वाजता बारामती शहरात दाखल होतील। त्यानंतर जवळपास 2000 बाईकसह भव्य रॅली निघणार आहे। अजित पवार टीसी कॉलेजच्या मैदानावर लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। पंतप्रधानांनी मागितलेल्या माफीवर शरद पवारांनी सवाल उपस्थित केलेत। पंतप्रधानांनी माफी मागितली आणि लगेच सावरकरांची माफी नाही मागितली हा विषय काढला। विषय काय? सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एकत्र चर्चा होऊ शकते का असा सवाल शरद पवारांनी केला। आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं ते आता दिसतंय असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आल्याचं मोदी सांगतात। आजची स्थिती पाहता बोटाची काळजी वाटते असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला। साताऱ्यात महायुतीत कलह पाहायला मिळतोय। अजित पवार गटाच्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट भाजपच्या नेत्यांबाबत तक्रार केली। रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यावरील तक्रारीची भाजपने दखल घ्यावी, तशी दखल न घेतल्यास हाती तुतारी घेणार असा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला। दौंडच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं दावा केलाय। दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी अजित पवारांचे निकटवर्तीय विरधवल जगदाळे आग्रही आहेत। विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आज महायुतीतला कलह मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। राष्ट्रवादीनं लोकसभेत युती धर्म पाळला नाही, त्यामुळे भाजपचं एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही अशी टीका भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केली आहे।
फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुली जीवन संपवत असतील तर या अर्थमंत्रीपदाला काय चाटायचं का, असं वक्तव्य अर्थमंत्री अजित पवार यांनी अमरावतीत केलं. आम्ही लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर ज्या गरीब मुली शिकू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आणल्याचं अजित पवारांनी म्हटलं. तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री बनायची तर काम करून उपकार करताय का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना केलाय. दरम्यान लोकांना नोकऱ्या हव्यात, केवळ रस्ते आणि सिमेंटच्या इमारती नको, अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एक वेळ एखाद्या शहरात मेट्रो नाही आली तरी चालेल, मात्र राज्याच्या ग्रामीण भागात एसटी भक्कम करू, असं आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलंय. त्या मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होत्या. उद्धव ठाकरेंनी एकतरी आयकॉनिक प्रकल्प पूर्ण केला का, मी 1000 प्रकल्प दाखवतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. मवियानं प्रकल्पाचं काम कसं रखडेल यासाठीच काम केलं, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे. जनतेत महायुती सरकार विरोधात रोष असल्यानंच आगामी विधानसभा निवडणुकीत मवियाला 180हून अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.